आपण काय महागाईच्या नावानं ओरडत असतो. आज मात्र आपण स्वस्ताईची दखल घेणार आहोत आणि ती स्वस्ताई म्हणजे आपल्या रोजच्या म्हणजे दैनंदिन अन्नामध्ये असलेल्या अन्न घटक किंवा अन्न पदार्थाविषयी आणि तो अन्न घटक म्हणजे मिरची. आपल्यासोबत आहेत वालचंद संचेतीजी. गेले 60 वर्ष मिरचीचा व्यापार करतात. यावर्षी मिरचीच्या बाबतीत स्वस्ताई म्हणजे मिरचीचा ठसका लागणारच नाही अशी स्थिती आहे. काय नेमकी स्थिती आहे मला सांगा. मिरचीचे भाव यावर्षी गडगडलेले आहेत. बर मागच्या वर्षी 50 वर्षात नाही एवढी भाव वाढ झाली होती बर आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पैसेही चांगले मिळाले आणि त्यांनी यावर्षी लागण जास्त केली, बर पीक जास्त आलं आणि त्या मानाने डिमांड कमी आहे म्हणून भाव कमी झालेले आहेत. बर आणि जवळजवळ मागच्या वर्षीपेक्षा 50% भाव कमी झालेले आहेत. बर किती साधारणपणे उत्पादन होत असतं? उत्पादन साधारण 4 कोट होते हा. साधारण उत्पादन होतं बर. आणि यामध्ये विशेष करून आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, त्यानंतर मध्य प्रदेश या ठिकाणी याचं पीक जास्त मोठ्या प्रमाणावर, गुजरातमध्ये थोड्या प्रमाणात होतं. बरं, कुठल्या कुठल्या प्रकारची मिरची आपल्याकडे उत्पादित होते आणि साधारणपणे त्याचे भाव काय असतात? महाराष्ट्रामध्ये त्या मानाने उत्पादन कमी आहे. एक गंटूर म्हणून एक मिरची आहे ती महाराष्ट्रामध्ये होते. तेलंगणा आणि आंध्रमध्ये तिखट मिरची असते, त्याला तेजा मिरची म्हणतात. 341, 334 असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तिथून व्यापार अख्ख्या जगामध्ये होतो. सगळ्यात जास्त माल आंध्रमधनं जातो. तसंच बॅडगीमध्ये कलर चांगला असतो त्यामुळे त्याचे भाव उंच असतात. त्याच्यामध्ये प्रकार आहेत, त्यामध्ये एक डब्बी कॅश्मीरी म्हणून आहे, त्याचे भाव थोडे जास्त असतात. मागच्या वर्षी त्याचे भाव 700 होते, यंदा भाव 300 350 आहे. हां, तर असे भाव सगळे मंदी आहे. म्हणजे एवढा निम्मावरती भाव आलेत. म्हणजे तुम्ही आता बॅडगी म्हटलाय का, बॅडगी जवळजवळ 50% कमी झाली सगळ्यांचेच, म्हणजे बॅडगी, गुंटूर किंवा आपले जी आपण लवंगी मिरची म्हणतो किंवा काय ते सुद्धा 50% कमी आहे. बर कमी आहे. आता कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा जागा नाही, बाहेर माल शेतकऱ्यांना विकावाच लागतो, बरोबर. त्यामुळे बाजार मंदी आहे. पण आता ही मिरची जी दिली जाते विशेष करून मोठमोठ्या कंपन्यांना दिली जाते, एकतर मिरची पावडर बनवण्यासाठी किंवा मसाल्यांमध्ये वापर करण्यासाठी. तर त्यामुळे त्याचा फायदा थेट ग्राहकांना होण्याची शक्यता फार दिसत नाही, कारण त्यांचे ठरलेले पॅकेज वरती दर असणार. पॅकेज असेल तर हा ओपन धंदा असतो, बरं. यामध्ये कॉम्पिटिशन आहे, त्यांना सुद्धा भाव कमी करावे लागतात आणि तसे मसाल्याचे रेट सुद्धा कमी झाले. आणि घरोघरी ज्या म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की महिला घेऊन जातात मिरच्या आणि आपला घरी मसाला किंवा मिरची पावडर तयार करतात. आता काय झालंय, याच्यामध्ये दिवसेंदिवस थोडं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. रेडीमेड मसाला घेण्याच्या मागं स्त्रियांचा कल जास्त आहे. काय लोक सर्व्हिसला असतात, काही लोकांना ते जमत नाही, त्यामुळे पावडर जास्त घेण्याचा प्रकार आहे. त्यामध्ये जे स्टँडर्ड माल तयार करतात त्यांचा माल विकला जातो. एक थोडीशी जर आपण यादी म्हणजे 4-5 प्रकारच्या प्रामुख्यानं वापरल्या जाणाऱ्या मिरची किंवा मिरची पावडर, गेल्या वर्षी त्याचे भाव काय होते आणि यावर्षी काय? गेल्या वर्षी साधारण ज्याचे भाव 600, 700, 800 रुपये होते त्याचे यंदा भाव 400 रुपये आहे. मसाल्याचे भाव कमीच झालेले आहेत आणि ऑटोमॅटिकली रॉ मटेरियल स्वस्त झालं की मसाल्याचे रेट कमीच होतात. म्हणजे देशात इतर काही चिरांचे भाव वाढलेले असले तरी मिरची मसाला मात्र यावर्षी स्वस्त मिळणार आहे. तर ग्राहकांसाठी म्हणून ही निश्चितपणे गुड न्यूज आहे, शेतकऱ्यांसाठी मात्र निश्चितपणे ही बॅड न्यूज म्हणावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबूरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.